नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला वेगळे तांदूळ किंवा व्हेजिटेबल्स बॉईल करायची गरज नाही। खूप पटकन बिर्याणी बनते आणि मुलांनाही खूप आवडते। अशा पद्धतीने बिर्याणी बनवली तर मुलांच्या टिफिनलाही झटपट देता येते। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओजला शेअर करत जा, लाईक करत जा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे मी सगळे व्हेजिटेबल्स चॉप करून ठेवलेले आहेत, जसं की फ्लावर, बीन्स, बटाटा। यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता। मी इथे 2 कप बिर्याणी राईस घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत घातलेले आहेत। आता मी इथे दही घेऊन घेतलेली आहे आणि ही दही आपल्याला 3 ते 4 चम्मच या व्हेजिटेबल्स मध्ये टाकून घ्यायची आहे। आता यात आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे, हळद, थोडासा गरम मसाला। आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे। मी परत हे सगळे एकजीव करून घेणार आहे। आता हे आपण 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत। या साईडला मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। एका साईडला पाणीही बॉईल करून घेतलेलं आहे, एका साईडला पाणीही गरम करून घेतलेलं आहे। इथे आपला कुकर गरम झालेला आहे। आता मी त्यात तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यात मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी छान तळायला लागली की त्यात आपण कांदे घालून घेणार आहोत। कांदे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे। पाहू शकता आपल्या कांद्याला छान असं ब्राऊन कलर आलेला आहे। आता यात आपण कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत। आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेणार आहोत आणि हे सगळे एकजीव करून घेणार आहोत। आता आपण हे व्हेजिटेबल्स यात घालून घेणार आहोत। याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। याला आपण असंच आता 2-3 मिनिटं वाफवून घेणार आहोत। आता यात आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि ते परतून घेणार आहोत। आता यात आपल्याला 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे। आणि ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यात आता आपण जे बिर्याणी राईस आपण भिजत ठेवलेले होते ते टाकून घेणार आहोत। हे तांदूळ मी फक्त 5 मिनिटं भिजत घातलेले होते। आता मी इथे बॉईल केलेले जे पाणी आहे ते घालून घेणार आहे। कोथिंबीर घालून घेणार आहे।
आणि सगळे एकजीव करून घेणार आहे. तांदूळ टाकल्यावर आपल्याला जास्त मिक्स करायचे नाही, कारण आपले तांदूळ तुटायची शक्यता असते. आता मी याचं झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. औषध आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे. आता मी कुकरचं झाकण उघडून घेणार आहे. पाहू शकता खूप छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप झटपट होते. पाहू शकता. पाहू शकता आपला टिफिनही रेडी आहे. मुलांच्या टिफिनसाठी अशी रेसिपी खूप बेस्ट आहे. बिर्याणी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.